दिली. आता चिमणी आहे माझ्या सत्ताना आता काय आता काय नाही, हे सगळं निघालं. आता कसं झालंय अशी मागणी किती लोकांनी केली? अशी 33 मध्ये 33 गेलाय. हे त्याला दिलेलं आहे. किती ते आणि महापौरला फळा लागू आहे त्या दिवशी 33 येणार म्हणजे काय त्याला आता सत्ता पलट झाली. महापौर बाईच्या विरोधात गोपाल शेट्टी होता. आता महापौर बाई त्यांच्या प्रायव्हेट होतं ती फायद्यात आहे. मग आम्हाला नाही कधी मिळणार. महानगरपालिकेत या संदर्भात सगळी जी माहिती काढली त्याची ऍक्शन काय घेतली नाही. काही नाही. 3 जनता दरबार घेतले. 3 जनता दरबार मी हजर आहे. 3 जनता दरबार सांगतात दुसऱ्या दिवशी मी गेल्यानंतर तिथं कोणताही अधिकार भेटत नाही. महापौर बाई म्हणते मला हातात 2 बाहेर काढणे. चौथ्या दरबारात तुम्ही काढलं सावं माझं 3 वेळा मी दुसऱ्या दिवसात कुणी ऐकलं. माझ्याकडे आरसुळीची पोच आहे दुसऱ्या दिवशी गेले तो पण आरसुळी दाब घेतला सांगतात. आणि महापौर बाई आयुक्त म्हणून जनता दरबार भरतात. आयुक्त हा शासकीय कोण नसतो. हे अपर आयुक्त ते त्यांच्या बरोबरच असतो. काय उपयोग मग त्याचा? आता 623 मध्ये तर मशिदीतील सगळे बांधून रेडी आहे. ते सगळ्या सुविधा दिल्या. त्यांचं पण 623 मध्ये त्यांच्या एवढी गरज आहे त्यांना फळा नाही काय नाही. झोन दाखला नाही झालं तर त्याचं पुरवठा प्रमाणपत्र पण सध्या हे सगळ्या कोर्टात आहे. 53 ची नोटीस आहे ही स्वतःच्या ह्याच्या भाषेची माझ्याकडे त्याचे पुरावा ती काढली नाही कॉर्पोरेशन. मग आमचं कसं करतील? आता का नोटीस देऊन 3 वर्ष झाली अजून काढा नाही. 53 ची नोटीस आहे मी कारण का ह्याच्या भाषाच आहे ना. जनता दरबार झाले तर लगेच बायकासने आमच्या मनात गती करायला आम्हाला गती करायला म्हणजे बायका लावली. आता कुष्ठरोग गेले 3 वेळे झाले त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नाही. मग ह्या माणसाचं प्रॉपर्टी कार्ड होतंय कसं? कुष्ठरोग्यांच्या सुविधा काय नाही त्यांना. मग तुम्ही यांना स्लॅब नाही शाळा वेळा सगळं तुम्ही सामान्य माणसाला रस्ता नाही. 3 मजली बिल्डिंग बांधल्या. एकेकाच्या ती बिल्डिंग नाव नाही. आणि तुमचा विषय वेगळा आहे. हाच आहे ना सगळ्या. हाच म्हणजे त्यांनी 33 आता एक स्वतःच्या भावाला कोण पार्किंग मध्ये स्वतः जागा बांधली का? अतुल शेट्टी म्हणून त्याच्याच भावाला चांभारमध्ये पार्किंग जे पार्किंग मध्ये तुम्ही काय बांधताय मग त्या